पुढच्या बातमीकडे वळूयात। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 2 दिवसांच्या मुक्कामानंतर जेजुरीकडे मार्गस्थ झालेली आहे। टाळ मृदंगाच्या गजरामध्ये हजारो वारकरी जेजुरीकडे मार्गस्थ झालेत। संत सोपान काकांच्या सासवड नगरीमध्ये 2 दिवस मुक्काम केल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता सासवडचा निरोप घेऊन जेजुरीच्या दिशेने रवाना झालेली आहे। आणि आपण पाहतोय की आज सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय, हलका पाऊस देखील पडून गेलेला आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीवर भंडाऱ्याची उधळण करून जेजुरी माऊलींचं मोठ्या उत्साहाने स्वागत करणार आहेत। त्यापूर्वी आपण पाहतोय लाखो वारकरी जेजुरी नगरीच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत। सासवडमधून ही पालखी निघाल्यानंतर जेजुरीच्या दिशेने जेव्हा चाललेली आहे त्यावेळेस पुणे ग्रामीण पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते आणि पोलिसांकडून देखील या ठिकाणी माऊलींची सेवा केली जाते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, सासवड।